आहेत आणि मराठा नेत्यांच्या रडारवर आता जरांगे पाटील येताना हळूहळू दिसू लागलेले आहेत. असं आहे की सगळे येतील, पण सुरुवातीला जे घाबरतात सगळे बोलायला हे लोकप्रतिनिधींना असं वाटतं की जरांगे पाटलाच्या विरुद्ध आम्ही काय बोललो किंवा त्याच्या बाजूने बोललो नाही तर मराठा समाज आम्हाला मतदान करणार नाही, हे मराठा समाजाच्या आमदारांना वाटतं. त्याचबरोबर ते ओबीसी समाजाच्या सुद्धा आमदारांना वाटतं. त्याचं कारण असं आहे, जसं दलित समाजाला आरक्षण आहे विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत, आदिवासी समाजाला आरक्षण आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये, परंतु ओबीसीला मात्र जे आहे ओपनमधून निवडून यावं लागतं आणि त्यावेळेला मराठा समाजाचे उमेदवार त्यांच्या विरुद्ध उभे राहतात आणि मग अशा वेळेला जर मराठा समाज आमच्या विरुद्ध गेला तर आम्ही पराजित होऊ या भीतीनं अनेक आमदार हे मनातलं जे आहे ते बोलत नाही आहेत. काही जे मजबूत मराठा समाजाचे सुद्धा आमदार आहेत त्यांनी तर विरोध करायला सुरुवात केलेली आहे. नारायण राणेंनी विरोध केला की नाही हे बरोबर नाही, रामदास कदम ते पण म्हणाले, आणखीन काही लोक म्हणाले की आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण पाहिजे. काल सगळे लोक बोलताना मात्र तेच बोलत होते, आमदार सगळे ते माझ्या विरुद्ध बोलत होते की असं करतात तसं करतात तसं करतात, पण बोलताना मात्र बोलत होते की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. आणि मी तेच सांगतोय माझ्या भाषेत, माझं मराठा समाजाला विरोध नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या हे मी आज नाही कित्येक वर्ष सांगतो आहे. माझा हल्ला फक्त जो आहे जरांगेच्या झुंडशाहीच्या विरुद्ध आहे. लोकांची घरं जाळणं, सरकारला दमबाजी करणं, 24 तारखेला नाही झालं तर बघतो भुजबळांना पाहून घेतो, त्याला संपवतो, त्याचा कार्यक्रम करतो, असे घाणघाण मॅसेज ओपनली बोलतो मीटिंगमध्ये. त्या झुंडशाहीला जरांगेच्या माझा विरोध आहे. मराठा समाजाला विरोध, मराठा समाजाने 58 मोर्चे काढले, मी कुठे विरोध केला? किंबहुना त्या मोर्चाचं महत्त्व जाणून अगोदर आमच्या पृथ्वीराज चव्हाण सरकार आणि नंतर फडणवीस सरकार दोघांनी वेगवेगळे कायदे जेव्हा केले तेव्हा मी हात वरती करून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे हा कायद्याला सपोर्ट केला. शांततेने मोर्चे पाळत, मी कुठे त्यांच्या विरुद्ध कधी बोललो नाही. पण ही जी दादागिरी तो करतो आहे आणि डिक्टेट करतो, हे कर ते कर ते कर ते करा ते करा ते करा, अरे तुम्ही सरकारपेक्षा सुपर सरकार झालात काय? गोळी मारेल म्हणजे तुम्ही सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करताय असा देखील आरोप केला जातो तुमच्यावर. असं आहे की माझ्याकडे जो रिपोर्ट आला आहेत ना बाहेर, तर नाही तर एवढे पोलीस कशाला लावतील मला सांगा. मागे पुढे पोलिसांची फौज उभी केली आहे आणि तिथूनच आम्हाला कळलं की म्हणून त्यांनी सांगितलं आमच्या बियांना की मी जरा फिरायचं वगैरे ना इथे आतल्या आत मॉर्निंग वॉक 2 दिवस नाही, पोलीस म्हणतात नाही करायचं काय, कृपया जाऊ नका प्लीज येऊ नका असं. आणि मी कुठं कशाला सांगेन, बरं केसचा नाही तर काय संबंध आहे म्हणत. कोर्ट काय तुझ्यासारखं मूर्ख नाही आहे, त्यांना माहिती आहे केसच्या ठिकाणी आहे, या बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी आहे. पण ही ओबीसीची लढाई मी आज 35 वर्ष लढतो आहे, 35 वर्ष देशभरामध्ये लढतो आहे. दिल्लीच्या रामलीला मैदान भरलेलं आहे, पटनाचं गांधी मैदान फुल केलेलं आहे, HP ग्राउंड फुल झालेलं आहे पुण्याचं. अशी अनेक मोठ्या मोठ्या रॅलीज केल्या. ह्या ओबीसीसाठी लढतो आहे मी राज्यामध्ये. प्रश्न येतो कुठे आज मी काय आज त्याच्यासाठी आज सुरू नाही झालं माझं हे काम, पहिल्यापासून आहे आणि सगळ्या जगाला माहिती आहे. भुजबळ साहेब, तुम्ही म्हणताय वारंवार की पोलिसांनी अलर्ट केलेला आहे, तुम्ही काल विधिमंडळात देखील बोललेला आहेत की माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. कोण जबाबदार आहे असं वाटतं तुम्हाला आणि कोण हल्ला करेल? ते पोलिसांनी पाहिजे ना, तेवढं मला माहिती असतं
काय तर मी पोलीस घेऊन त्याला पकडून आणलं असतं ना आतापर्यंत. पोलीस जे आहेत त्याचा तपास करतायत, पोलिसांचं इंटेलिजन्स आहे ते तपास करतायत, शोधतायत ते कोण आहेत ते काय असं सांगत नाही ना, ओपन करत नाही. ज्यावेळेस चौकशी सुरू असते, त्यांची तपास सुरू असतो, तर त्यांची त्यांच्या कारवाईप्रमाणे ते करत असतात. तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, कारण का विश्वासघात की तुम्ही महापुरुषांना बदनाम करताय, जाती कुठच्या काढताय? महापुरुषानं बदनाम केलं काय? कुठच्या महापुरुषानं? शिवछत्रपती माझे देव आहेत, महात्मा फुले, शाहू आंबेडकर माझे देव आहे. काय हे सगळे महापुरुष, अहिल्याबाई होळकर असेल तर यशवंतराव होळकर असतील, या सगळ्यांचं जे आहेत आम्ही जे आहेत आमच्या हृदयामध्ये आहेत. पुन्हा अण्णाभाऊ साठे हे महापुरुष, तुला नाव सुद्धा माहिती नाहीत म्हणावं त्या महापुरुषांची. साधी गोष्ट आहे म्हणा, तुझ्या बॅनरवर महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो नसतो. हे काय आहे सांगा बघू, चेक करा अनेक ठिकाणी सर्रास. आणि त्याला मी बॅकडोर एंट्री म्हणतो, कारण समोरून तुम्हाला आरक्षण मिळणार नाही असं वाटतं म्हणून तुम्ही इकडे घुसता. त्यामुळे मूळ जे ओबीसीचे लोक आहेत त्यांच्यावर मोठा अन्याय होणार आहे. त्यांचा तर एक सुद्धा मनुष्य जे आहे खऱ्या ओबीसीचा, धनगर असेल, नाहीतर तो विजय आंटी असेल, वंजारी कमाळे असेल, एक ग्रामपंचायत निवडून देणं कठीण होणार आहे. पण एकदा इकडे असं आलं की त्यांना शिक्षण, नोकरी आणि राजकीय सगळं आरक्षण त्यांना मिळतं आहे. त्याच्यामुळे जवळजवळ ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येणार आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही असं करू नका. सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय मी वाचून दाखवले, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की आतापर्यंत एवढे मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी हा मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही ओबीसीमध्ये, याच्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की त्यांची ती सद्विवेक बुद्धी होती आणि योग्य निर्णय होता काय, आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. अशा प्रकारचं जे आहे वास्तव त्या सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आलेलं आहे त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये हेही म्हटलेलं आहे की कुणबी सर्टिफिकेट घेऊन काही लोक झालेले आहेत, खोटं सर्टिफिकेट घेऊन. त्याच्यावर भाष्य असं आहे त्यांचं की आपल्या देशामध्ये या अशा गोष्टी काही नवीन नाहीत, पण ते होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, असं केंद्र सरकारनं सुद्धा राज्यांना कळवलेलं आहे. त्यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण खोट्या पद्धतीनं सर्टिफिकेट देण्याचं काम जे आहे सुरू आहे. आणि मी ते काल तशा पद्धतीनं ही सर्टिफिकेट द्यायचं काम सुरू आहे. कुणबी 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 लिहून टाकत सगळ्यांच्या समोर. हे दाखवलं मी. काही शीट्स मी आणल्या होत्या त्या माझ्या हातात मिळाल्या, त्या सुद्धा मी सभागृहाला. त्याला जे काय करायचं ते करतील. पण मी स्पष्टपणे काल सुद्धा सांगितलं, मराठा समाजाला माझा विरोध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या. मराठा समाजात सुद्धा तेच म्हणणं आहे. आणि मी हाऊसमध्ये काही आमच्या सन्मान्य सदस्यांना विचारलं, तुम्हाला पाहिजे कुणबी सर्टिफिकेट, तुम्हाला पाहिजे, तुम्हाला पाहिजे. सगळ्यांनी जे आहे जवळपास जे आहे नकारार्थी म्हणजे मान खाली उत्तर दिलं. म्हटलं बोलायला पाहिजे की तो मागणी करतो आहे की सगळ्यांना सरसकट कुणबी द्या. आणि मराठा समाजात त्या तेजस्विनी म्हणून जे आहे सातारच्या त्या ताई आहेत त्यांनी सांगितलं, नारायणराव राणेंनी सांगितलं, रामदास कदम यांनी सुद्धा सांगितलं, आणि अनेकांनी तेच सांगतात की आम्हाला नको, आम्हाला वेगळं आरक्षण द्या. तर वेगळं बरं, हे जे मी म्हणतो आहे ते सर्व पक्षाचे नेते तेच बोलत आहेत की ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्या. माझं एवढंच म्हणणं आहे. अर्थ समजायचा आणि आपल्याला कोण हा धोका आहे, कोणापासून धोका आहे. असं आहे की एक तर तो मी मेसेज जो आलेला आहे टी व्हीवर, आपलं तुमच्या समाज माध्यमावर, त्याचं जे आहे कॉपी दाखवली, प्रिंट दाखवली की 24 तारखेला भुजबळांचं घर आणि भुजबळांच्या कॉलेज ज्यांना बघायचं त्यांनी या. याचा अर्थ
तिकडे जमा व्हा आणि आपल्याला जसं आता बीडला गेलं तसं करायचं, हा त्याचा मतितार्थ आहे. तुम्ही सांगितलं यात असं होणार आहे. आणि नंतर फायरिंग केली जाईल माझ्यावर. हा निरोप जो आहे हा काल सकाळी मला माझ्या लोकांकडून कळालं. कारण मी म्हटलं काय एवढं तुम्ही सिरियस काय आहे, पण सांगायला तयार नाही. आणि नंतर असं कळलं की आमच्या इथल्या ज्या पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांना SIT म्हणून आपले जे महाराष्ट्रामध्ये काम करते इंटेलिजन्सचं, त्यांनी कळवलेले आहे की त्यांच्यावर फायरिंग होण्याची शक्यता आहे, अधिकाधिक काळजी घ्या. आणि मग त्यानंतर मला वाटतं 15-20 पोलीस जे आहेत त्यांनी या पाठीमागे पुढे असं त्या निवासस्थानाला सुद्धा गराडा घातला. आणि मग त्यातलं जे काही त्यांचं थोडंसं त्या भाषेमधलं जे आहे पत्रसुद्धा माझ्या हातात मिळालं, वरून पाठवलेलं, काळजी ताबडतोब घ्या, अमुक करा तमुक करा, सगळ्यांना कळवा. तर म्हटलं ठीक आहे. आता ह्या अशा गोष्टी ज्या आहे आयुष्यामध्ये अनेक वेळा मी याला तोंड दिलेलं आहे. आणि कोणी काही मला धमकावतो म्हणून मी काय घाबरत नाही आणि मागे सुद्धा माझी मतं घेण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. बीडमधली जी दंगल होती ती आपण घडवली गेली असा आरोप आपल्यावर होत आहे. जरांगे पाटील स्वतः हा आरोप करतात आपल्यावर. बालिश म्हणतात ना, बालिश असा हा आरोप आहे. छगन भुजबळ त्या बीडमध्ये जाऊन एवढी दंगल करू शकतो का? तर त्याला एक काम काय, कारण काय आहे? पण पकडले गेलेले पिस्तूलधारी ही सगळी त्या जरांगेचीच माणसं आहे. त्याच्या 24 तास त्याच्याबरोबर राहणारी माणसं आहे. आणि माझा संबंध काय तिकडे त्या बीडमध्ये? गेली कित्येक वर्षात मला असं वाटतं त्या बीडमध्ये मी गेलो नसेल. आणि मी कशाला बरं, मी माझ्याच लोकांची घरं जाळणार? एवढा अमानुष नाही मी. ज्या पद्धतीनं त्यांनी जे केलं एवढा अमानुष नाही मी. मला 57 वर्ष झाली राजकारणामध्ये, वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी गेलो, परंतु मी जीव धोक्यात घालून आंदोलन केलं. मी कुणाला एक दगड नाही मारला. माझा कुठलाही रिपोर्ट माझ्या अभ्यासपर्यंत नाही आहे. आणि ते जरा त्यांच्याबरोबरच्या माणसाचं काढा, कसे पिस्तूल सापडत आहेत, हत्यारं सापडत आहेत, त्यांच्यावरच्या केसेस किती आहेत, त्याच्यामध्ये वाळू माफी आहेत कितीतरी, वेगवेगळ्या प्रकारचे 2 नंबरचे धंदे करणारे लोक त्याच्यामध्ये आहेत. हे सगळं आता पुढे येत आहे. भुजबळ साहेब, तुम्ही केसेसमधून बाहेर